निधी योजनेचा हवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, पीएम किसानचा जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची ठरू शकते, कारण की देखील राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा आता 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय पार पडल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे खुश झालेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे 2 हप्ते कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणकोणते शेतकरी अपात्र झाले, कोणकोणते शेतकऱ्यांना एकही रुपया मिळणार नाही ते शेतकरी बघणार। किती वाजून किती मिनिटांनी डीबीटीचं बटन दाबून नमोचा 9वा हप्ता आणि 23वा हप्ता देखील वितरणाला सुरुवात होणार, तीही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेटला। त्यापूर्वी जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। आता 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। नमोचा 9वा हप्ता आलेला असून आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता लवकर मिळणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण शेतकरी असाल, जर तुम्ही पण शेती करत असाल, आता तुम्हाला पण नमोचा या ठिकाणी 9वा हप्ता देखील मिळणार। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे खुश झालेले आहे, कारण की आता पूर्णपणे 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार। ज्या शेतकऱ्यांनी हे केलेलं नाही, ज्या शेतकऱ्यांनी ही कामे अधुरे ठेवली, ज्या शेतकऱ्यांकडे ही कागदपत्रे नसतील त्या शेतकऱ्यांना एकही रुपया दिला जाणार नाही। ही दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी आणि ते काम लवकरात लवकर पार पाडावे, जेणेकरून त्यांना पण देखील या ठिकाणी दिलासा मिळेल आणि पूर्णपणे 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा निर्णयाचा लाभ देखील त्यांना मिळेल। जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण अपात्र नाही झालं पाहिजे, जर तुम्हाला पण पूर्णपणे लाभ मिळाला पाहिजे, तर तुम्ही देखील लवकरात लवकर कामे पूर्ण करून घ्या, ही कागदपत्रे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। आता रक्कम किती मिळणार, किती रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम मिळणार, 2 हप्त्याचे 2 योजनेची रक्कम देखील एकत्रितपणे 2 हप्ते सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाहीये। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। नमोचा 9वा हप्ता केव्हा येणार, फक्त असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये होता। आता तो प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे। आता शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार असल्याचे चित्र देखील काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकऱ्यांना 2 हप्ते देखील एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय झाला आहे। किती रक्कम मिळणार, नमोच्या हप्त्याची रक्कम असणार तुम्हाला 2,000 रुपये। 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे मिळणार। पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे देखील तुम्हाला 2,000 रुपये टाकण्यामध्ये येणार आहे। आता दोन्ही मिळून 4,000 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार। डीबीटीचं बटन दाबायची वेळ काय असणार, किती वाजून किती मिनिटांनी ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघायचा प्रयत्न करू। आता याच वेळेला देखील तुम्हाला तुमचा मोबाईल असेल, तुमचा बँकेचं खातं असेल, या वेळेला चेक करायचं आहे। त्याच वेळेला देखील तुमच्या खात्यावरती तुम्हाला मेसेज दिसणार। आता तुमची देखील बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपली। आता देखील फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। ते काम कोणतं असणार, जे काम जर तुम्ही केलं नाही, जे कामे हे 2 कामे जर तुमचे पण अधुरे असतील तर तुम्हाला देखील या ठिकाणी एकही रुपया दिला जाणार नाही, तुम्हाला देखील या ठिकाणून बाद केलं जाईल। ज्या शेतकऱ्यांची 2 कागदपत्रे अधुरे असतील, ज्या शेतकऱ्यांकडे 2
कागदपत्र नसतील त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे बाद केलं जाईल आणि त्यांना एकही रुपया दिला जाणार नाहीये. आता या ठिकाणी तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देत बघत असाल. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता सर्वात आधी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार. वेळ देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे. याच वेळेला देखील त्यांना पूर्णपणे रक्कम मिळणार असल्याचे चित्र देखील समोर आल्यामुळे आता त्याच वेळेला त्यांना पण पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आता या ठिकाणी आपण ते 14 जिल्हे तर बघणारच, ती वेळ पण या ठिकाणी बघणार. आता आपण ती वेळ बघू, कोणत्या वेळेला रक्कम मिळणार, कोणत्या वेळेला DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार. कोणती असणार आहे ती वेळ, त्याच वेळेला तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा, त्याच वेळेला तुम्हाला तुमचं बँकेचं खातं चेक करायचं आहे. कोणती असणार ती महत्त्वाची वेळ, त्याच वेळेला तुम्हाला देखील DBTच्या माध्यमातून देखील रक्कमेला मान्यता मिळणार. त्याच वेळेला देखील तुमचा मोबाईल तुम्हाला चेक करायचा आहे, तुमचं बँकेचं खातं असेल तीही तुम्हाला चेक करायचं आहे. तर चला ती वेळ आपल्याकडे आलेली आहे, ती वेळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. कोणती असणार आहे ती वेळ, त्याच वेळेला देखील तुम्हाला रक्कम मिळणार 5 वाजता. 5 वाजेला देखील तुम्हाला देखील तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँकेचं खातं असेल चेक करायचं आहे. कारण की देखील पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील होणार असून आता 5 वाजल्यापासून सायंकाळच्या देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळायला सुरुवात होईल. 5 वाजेला DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम जमा होण्यास मान्यता मिळणार आहे. आता फक्त ही रक्कम त्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांची 2 महत्त्वाची कामे पूर्ण असतील. जर तुमची पण 2 महत्त्वाची कामे अधुरी असेल तर तुम्हाला बाद करण्यामध्ये येईल. तुम्ही देखील अपात्र ठरशाल आणि तुम्हाला पण एकही रुपया दिला जाणार नाहीये. तुम्ही अपात्र ठरल्याच्या नंतर तुम्हाला देखील या ठिकाणी बाद केलं जाईल. त्यामुळे ही 2 कामे बघायला अजिबात विसरू नका. ही 2 कामे जे शेतकरी करणार नाही त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे देखील बाद अपात्र केले जाईल. त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका, तुम्ही पण काळजी करू नका. आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला. आता आपण ती 2 कामे बघू. त्यापूर्वी देखील 12 जिल्हे बघू. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज 5 वाजता रक्कम मिळणार. जर तुमचा पण जिल्हा याच 12 जिल्ह्यामध्ये येत असेल, हेच 12 जिल्ह्यापैकी तुमचा कोणता तर एक जिल्हा येत असेल, तुमचं नाव या ठिकाणी या जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल, तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर तुम्हाला देखील चिंता करायची गरज नाही आहे. तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे असं बोलायला काही हरकत नाही आहे. आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला. जालना जिल्हा, जर आता तुमचा पण जिल्हा जालना जिल्हा असेल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाही आहे. तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. फक्त तुम्हाला 2 कामे करणं आवश्यक या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहे. समोरचा बीड जिल्हा, जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्हा जर तुमचा पण असेल, जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला देखील आता पूर्णपणे रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट देखील झालेले आहे. आता बीड जिल्ह्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी असणार धाराशिव जिल्हा. जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धाराशिव जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्हाला देखील अजिबात चिंता करायची नाहीये. जर तुम्ही पण देखील धाराशिव जिल्ह्यातून पीक विमा योजनेची किंवा PM किसान योजना आणि नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे. समोरचा नांदेड जिल्हा, जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्ही देखील पूर्णपणे निश्चिंत व्हा. कारण की देखील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील या ठिकाणी याच वेळेवर म्हणजेच की 5च्या दरम्यान देखील मिळणार आहे त्यांना. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर संभाजीनगर जिल्हा, जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, तुमचा पण जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाही आहे. तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी आनंदी आणि खुश झाल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे 5 वाजेला DBTच्या माध्यमातून रक्कम मिळणार. समोरचा अहिल्यानगर, जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्हाला
देखील ही दोन महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ही दोन महत्त्वाची कामे नाही त्या शेतकऱ्यांना बाद केले जाईल. जर तुमच्याकडे पण ही दोन महत्त्वाची कामे पूर्ण असतील तरच तुम्हाला रक्कम मिळणार. जळगाव जिल्हा, जर आता तुम्ही पण जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर देखील कमेंट नक्की करा. तुम्हाला पण ती दोन कामे मिळून जातील. ती दोन कामे देखील तुम्हाला पण करणं अत्यंत गरजेचे आहे. जर आता तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुमचे पण ही दोन महत्त्वाची कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ही दोन महत्त्वाची कामे पूर्ण करावीच लागेल. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही, तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. या ठिकाणी लक्षपूर्वक देत बघत चला. जर तुमचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील या ठिकाणी बाद केलं जाईल. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC. आता शेतकऱ्यांना ई-KYC करणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही ई-KYC केले नाही, ई-KYC जर तुम्ही पण अधुरी ठेवली तर तुम्हाला देखील या ठिकाणी रक्कम मिळणार नाही. ई-KYC न केलेल्या शेतकऱ्यांना आता बाद केले जाईल. दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. होय, आता फार्मर ID काढणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे आता तुम्हाला देखील फार्मर ID काढणं गरजेचे ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहे त्याच शेतकऱ्यांना आता पूर्णपणे हप्त्यांचा लाभ मिळणार आहे. भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की कळवा.